सांगितलं एकदा वाटलं आम्ही कुठं निघालोय आणि गाडी पंक्चर झाली नाही, असं झालंच नाही. कुणी सांगितलं होतं तुम्हाला? कुणी सांगितलं होतं तुम्हाला? आणि ते बांधायचे ना कशात तरी. टेंटचं काय आलं? तुम्ही कॅन्सल केलं काय झालं? हे बघा आम्ही ना टेंट चालवला होता, काही कारणास्तव आम्ही कॅन्सल केलेलं आहे. जाऊ का? किती दिवसासाठी? 10-12 दिवस. चांगली गोष्ट. या लवकर. हा बर्तन आहे का? पत्तेला आहे का? एवढं बाजूला मोठं होईल. हा बरोबर, राहू दे. एक हा बस. ओके. काय गेलं आलं मित्रांनो बघा, आता आम्ही तिकडे गेलो ना, गॅसचा बाटला घेतलेला आहे आणि तांदूळ घ्यायचे आता आम्ही पोहे घेतल्यात, सगळं घेतलंय, ओट्स घेतल्यात. पण आम्ही भांडीच विसरून घरी आलेलो आहे. त्यामुळे आता आम्ही इथं भांड्याचं दुकानात आलेलो आहे. पाहूयात आता कार्यकर्ते काय काय घेतात. हे बघ ना. सगळ्यात पुढे निघून सगळ्यात लेट येणारी माणसं. दोनच मिनिटात पोहोचतो. मी तो फोन केला का आता हा ना, चुकले तुम्ही. हा सगळ्यात एवढं पुढे निघून चला. काय होत घालू का? घाल ना. दिसत नव्हतं का? मग काय आमचा इन्शुरन्स नाही बरं का. काळाचेच नाही. थोडा वेळ विश्रांतीसाठी थांबलो होतो मित्रांनो. पाहू शकता, हा आहे आपला मुंबई पुणे एक्सप्रेस वे. तू करायचं ना, तू केला ना. सशाचा फोटो काढायला काच उघडली, पोरांना वासाला भजीचा. मग काय, उतरलं खाली, आलो भजी घेऊन. त्या ठाण्याच्या ट्रॅफिक मध्ये भजी खाण्याची मजाच वेगळी आहे. मिरची काय मिरची पण खातोय? गोड आहे का? मिरची गोड असते का? बाबुल तिखट लागली म्हणून म्हटलं तुझी मिरची कसली गोड आहे. हे बघ काय कार्यक्रम चाललाय. या मित्रांनो, गरम भजी, गरम गरम भजी ठाण्यातली. पुढं थांबलेलं आहे द्वारकाधीश. किती वाजले? रात्री 1 वाजले. रात्रीचे 1 वाजले. आम्ही इथं 10 मिनिटं झाले, अजून एक गाडी मागे यायची अजून. हा ना, त्यांच्यासाठी आपलं 1 तास फुकट वाया गेलेलं आहे. कधी यायची काय माहिती. आपण कुठे गेलो तर सुरत मध्ये चालू आता जवळजवळ. आणि आपण म्हणे तुम्ही 12 वाजता गुजरात बॉर्डरला पोहोचाल, आम्ही सुरत गाठले.
गाडी दाखव बाबा आपली. बघा या आताशी आले अर्धा तास वाट बघितले आज पुढे असतोय का काय रे भाऊ? अरे काय लावले तुम्ही अर्धा तास थांबले एवढी काय म्हणला मजूर आलं नाही ना आमचं. मजूर नाही आलं म्हणून आता आमच्या डोक्यात प्लॅन होता आम्हीच करायचं काय वाळूच आहे का आम्ही का तुम्ही बघताय तर आता रात्रीचे 1 वाजलेत खूप लेट झालेलं आहे आम्हाला तर आम्हाला आता जायचं आहे गुजरात आम्ही आता सुरतच्या जवळच आहे आम्ही दुपारपासून ट्रॅव्हलिंगच करत आहे तर आता ब्लॉग थांबून भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये आमचा एक माणूस गायब झालाय कुठे गेलाय सापडाना त्याचीच वाट पाहतोय गाडीतून उतरला तसा गायब झालाय आला इकड गुड नाईट टेक केअर भेटूया उद्या